हाय एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ। आज मी तुमच्यासाठी एक न्यू व्हिडिओ घेऊन आले। ते म्हणजे की आपल्याकडे जे फ्लॉवर असतात, रोज असो किंवा कोणतंही जे फ्लॉवर असतात त्यांना प्रिझर्व कसं करायचं, म्हणजे ड्राय कसं करायचं। जर रेझिन आर्ट करत असाल तुम्ही किंवा तुम्हाला जर फ्लॉवर आर्ट आवडत असेल, तुमच्या लग्नातली गळ्यातला आपण जो हार घालतो तो हार म्हणा, बरेच लेडीजला आवड असते की ते फ्लॉवर त्यांच्या आठवणी असतात, जे की ते त्यांच्या आठवणी कॅप्चर करून ठेवण्यासाठी तुम्हाला मी हा एक छान ऑप्शन देते। त्यासाठी तुम्ही तुमच्याकडे जेवढे काही फ्लॉवर असतील ते फ्लॉवर घ्या। नंतर सिलिका पावडर मिळतो, तो सिलिका पावडर एका पॅकबंद डब्यात हातरून घ्या खाली थोडंसं। आणि मग तुमचे जेवढे काही फ्लॉवर असतील किंवा तुम्ही त्याचे पानेही यूज करू शकता, कोणत्याही गुलाब किंवा गुलाबची फांदी, आणि नंतर ते पूर्ण गुलाब किंवा सगळे प्रकारचे फ्लॉवर असं तुम्ही घेऊ शकता। आणि नंतर त्याच्यावरती तुम्ही सगळे कोण सिलिका पावडरने हातरून घ्या जेवढं तुम्हाला होईल। मला फ्लॉवर जास्त असल्यामुळे सिलिका पावडर जरा कमी पडली, तरी मी प्रयत्न केला आहे पाहिजे अशी नाही, पण जेवढं बसतील तेवढे बसवलेत मी। एक दोन काहीतरी फ्लॉवर उरले होते माझे, मग ते मी बाहेरच ठेवले। जेवढं तुम्हाला फ्लॉवर बसतील तुमचे पॅकबंद डब्यात तेवढे तुम्ही त्याला पूर्ण डब्यामध्ये आणि सिलिका पावडरमध्ये हातरून घ्या। नंतर वरूनही पावडर टाका, जेणेकरून ते एकदम व्यवस्थित आणि तुम्हाला पाहिजे त्या फिनिशिंगमध्ये ड्राय होतील। नंतर त्याला पूर्ण झाकण लावून पॅक करून टाका। तुम्हाला आवडेल, तुम्हाला वाटेल की हे किती दिवस ठेवायचं, तर हे 4 ते 5 दिवस पूर्ण पॅकबंद हवेत ठेवा, त्याला हवा लागून देऊ नका। मग 4-5 दिवसांनी तुम्ही ओपन करून बघू शकता की ते कसे होतात। तोही तुम्हाला मी व्हिडिओ दाखवते, तुम्ही पाहू शकता। हे इतके सुकलेले आहेत बघा, त्याची कशी कंडिशन, म्हणजे किती छान वाटतात ते। आणि तुम्ही तुमच्या आठवणी किंवा काहीही त्यात तुम्ही तसं करू शकता। कोणतेही फ्लॉवर असो, तुम्ही त्याला प्रिझर्व करण्याची मी एक सोपी साधी सिंपल ट्रिक तुमच्याशी शेअर करते। तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच सांगा। आणि मी रेझिन आर्टचाही व्हिडिओ नक्कीच अपलोड करणार आहे। यूट्यूब चॅनलवरती पूर्ण व्हिडिओ अपलोड होईल आज किंवा उद्या, तुम्ही चेक करू शकता। आणि आपल्या इंस्टा पेजवरही मी व्हिडिओ नक्कीच अपलोड करणार आहे। कोणालाही काही अजून माहिती हवी असेल तर मला नक्कीच मेसेज किंवा कमेंट करा, मी तुम्हाला त्याची माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। अजून काही क्वेश्चन असेल तर तेही विचारत चला, तुम्हाला नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल। थँक्यू सो मच एव्हरीवन।